19च्या निवडणुकीच्या दरम्यान मी पहिल्यांदा लोकांना सांगितलं होतं, तासगाव भागातला पूर्व भाग आणि कवठेमंकाळ तालुक्यातला थोडासा भाग राहिला होता जिथं सिंचन योजना पोचणं गरजेचं होतं. 19 ते 24च्या दरम्यान मधल्या काळात मी आमरण उपोषण सुद्धा वाढीव पाण्यासाठी केलं होतं. त्या माध्यमातून मतदारसंघामध्ये आता 100% इरिगेशन सिस्टम पोचलेली आहे. येत्या काळात जे आरक्षित पाणी होतं ते मतदारसंघाला मिळणं आणि त्याचबरोबर पाणी वेळेवर मिळणं शेतकऱ्याला, हे माझं प्रमुख टार्गेट असणार आहे. MIDC मंजूर करतो असं आम्ही सांगितलं होतं. ती MIDC मागच्या 5 वर्षात मी मंजूर करून दाखवली. कालच त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. रस्त्यांची कामं तिथं आम्ही लवकरच चालू करतोय. डिमार्केशन चालू करतोय. रिंग रोड तासगाव शहराला व्हावा ही आबांची इच्छा होती. मी गडकरी साहेबांकडे फार प्रयत्न करून तो रिंग रोड सुद्धा मंजूर करून घेतला. त्याचंही काम आता लवकर चालू होतंय. 19च्या निवडणुकीत मी ज्या ज्या गोष्टी लोकांसमोर ठेवल्या होत्या त्या गोष्टी चालू केल्यात. आता एक यूथ म्हणून माझ्याकडून जे एक्सपेक्टेड आहे त्याचा पाया मी मागच्या 5 वर्षामध्ये घातलेला. मी स्किल डेव्हलपमेंटवरती काम चालू केलं. हेल्थवरती काम करत असताना फक्त हेल्थ कॅम्प नाही तर महिलांसाठी म्हणून आम्ही वेगळे आरोग्य शिबिरं राबवली. मला माझ्या मतदारसंघात सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात जाणवलं. आता याच्यावरती काहीतरी मार्ग असेल म्हणून मी डॉक्टरांना ज्यावेळेस विचारलं, HPV वॅक्सिनचं मला मार्ग कळाला. आणि हे वॅक्सिनच्या बाबतीत जी जनजागृती शहरात आहे ती ग्रामीण भागात नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही निर्णय घेतलेला आहे की ठराविक वयामध्ये ज्यावेळेस हे वॅक्सिन दिलं जातं, माझ्या मतदारसंघातल्या 5वी ते 12वी पर्यंत ज्या विद्यार्थिनी शिकतात त्या विद्यार्थिनींना हे वॅक्सिन आम्ही मोफत देण्याचा निर्णय घेतलेला. आणि या 5 वर्षात आम्ही अगदी जानेवारीपासून ते काम आमचं चालू करतोय. म्हणजे बरीच अशी कामं आहेत. मी माझ्या मतदारसंघात ॲग्रिकल्चर, डेअरी, फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर या सगळ्या विषयांना घेऊन काम करतोय आणि ज्या त्या देशांमध्ये या सगळ्या लोकांना पाठवण्याचं काम माझ्याकडून होणार.